स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वादळी वाऱ्याचा तडाखा, कवटेमहांकाळ तालुक्यात डाळिंब, द्राक्षे, ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी चिंतेत। कवटेमहांकाळ तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतीवर थेट हल्ला चढवला। अचानक आलेल्या या वादळाने करोले टी, म्हैसाळ एम, कुकटोळी, शिंदेवडी, हिंगणगाव आणि परिसरातील अनेक गावांना झोडपून काढले। विशेषतः डाळिंब, द्राक्षे आणि ऊस या नगदी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वयोवृद्ध झाडे उन्मळून पडली। विजेच्या तारांवर आणि घरांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या। काही शेतांमध्ये उभे ऊस अक्षरशः जमिनीवर लोळताना दिसत आहेत। डाळिंब आणि द्राक्ष बागांमध्ये फळं गळून पडली असून अनेक ठिकाणी बागांचे संरक्षक जाळी, प्लास्टिक कवच देखील उडून गेले आहेत। शेतकऱ्यांच्या मते नुकतेच डाळिंब व द्राक्ष तयार होण्याच्या टप्प्यात असतानाच आलेल्या या संकटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीची मातीही वाहून गेल्याची नोंद आहे। शेतकरी दीपक माळी, म्हैसाळ एम म्हणाले, हे नुकसान भरून निघण्यास 1-1.5 वर्ष लागेल। आम्ही कर्ज काढून बागा उभ्या केल्या, आता सगळं पाण्यात गेलं। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढीच अपेक्षा। सध्या कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू असून प्राथमिक अहवालात मोठ्या प्रमाणावर शेती हानी झाल्याचे संकेत आहेत। मात्र प्रत्यक्ष पंचनामे कधी होतील आणि भरपाई कधी मिळेल याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे डोळे लागले आहेत।